तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या नावे तापलो मी देवा, संसाराच्या
तापलो मी देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा तापलो मी देवा संसाराच्या तापे तापलो मी करिता या सेवा कुटुंबाची करिता या सेवा कुटुंबाची मनवोनी तुझी आठविले पाय मनवोनी तुझी आठविले पाय पांडुरंगे येव माझे माय पांडुरंगी मनवोनी तुझी आठविले पाय मनवोनी तुझी आठविले पाय बहुता जन्मीचा झालो भारवाही बहुता जन्मीचा झालो भारवाही सुटिले नाही वर्म ठावे सुटिजे नाही वर्म ठावे मनवोनी तुझी आठविले पाय मनवोनी तुझी आठविले पाय तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय ओढिलो चोरी अंतर्बाह्यकारी विधिलो चोरी अंतर्बाह्यकारी कनवन करी कोणी माझी कनवन करी कोणी माझी मनवोनी तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय बहु पांगविलो बहु नागविलो बहु नागविलो बहु पांगविलो बहु नागवलो बहु नागविलो बहु दिस झालो कासावीस बहु दिस झालो कासावीस मनवोनी तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय
जगी दीनानाथा प्रीत तुझे जगी दीनानाथा मनवोनी तुझी आठविले पाय मनवोनी तुझी आठविले पाय जगी दीनानाथ तुझे जगी दीनानाथ देवो माझे माय पांडुरंगे देव 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 माझे मनवोनी तुझे आठविले पाय मनवोनी तुझे आठविले पाय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योष्टहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आताभिनववाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी अकारण करुणावरुणालय भक्तवंशा कल्पतरु अनंत कृपा सिंधु अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराज सद्गुरु भाऊसाहेब महाराज आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने शेरा या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं आपण चरित्र पाहत आहोत. का हो? अनेक संत आहेत, परंतु सगळ्या संतांच्या चरित्रापेक्षा तुकोबारायांचं चरित्र आपल्याला फार जवळचं वाटत. होय गोपीनाथ महाराज, बरोबर आहे ना? काय खूप सारे संत आहेत, खूप संत आहेत. सर्व संतांपैकी तुकोबारायांचं चरित्र म्हटलं की आपल्याला वाटतं आपल्यासारखं चरित्र आहे. का? कारण तुकोबारायांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव तेच आपल्याही जीवनामध्ये येतात. वेगळे अनुभव काही नाही. तुकोबारायांचं जीवन म्हणजे तुमच्या आमच्या सारखंच आहे. काल आपण पाहिलं तुकोबारायांचा जन्म झाला. प्रस्तावना वाढवत नाही, श्लोकाचा विस्तार करत नाही कुठल्या. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म आपण पाहिला काल. सर्वसामान्याप्रमाणे तुकोबारायांचा जन्म झाला. सर्वसामान्याप्रमाणे तुकोबाराई वाढले. तुकोबाराई खेळले असतील. तुकोबाराई त्या देहूच्या गावातील जी नदी आहे चंद्रभागा, इंद्रायणी नदी, त्या इंद्रायणी नदीमध्ये उड्या मारल्या असतील तुकोबारायांनी. तुकोबाराई चांगली पोहली असतील. तुकोबाराई त्या नदीच्या तीरावरनं खेळले असतील. विटी दांडू खेळले असतील. हमामा खेळले असतील. लगोरी खेळले असतील. आट्यापट्या खेळले असतील. आपल्याकडे सुरपट म्हणतात ते खेळ असेल.
तुकोबरायांचं जीवन सर्वसामान्य लहान मुलाचं जसं जीवन असावं तसं होतं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये फार फार तर काय असेल, बोलोबा असणारे हरिपाठ दररोज म्हणायचे, देवाची पूजा करायचे. हा नियम त्यांच्या घरामध्ये तुकोबरायांकडे आला असेल. तुकोबराय हरिपाठ म्हणत असतील, तुकोबराय पांडुरंगाची पूजा करत असतील, तुकोबराय असणारे पांडुरंगाची असणारे आराधना करत असतील, त्यांना जीव घालत असतील. पण सर्वसामान्य आमचं तुमचं जसं जीवन तसंच तुकोबरायांचं जीवन. तुकोबरायांना सुद्धा त्यांच्या वडिलांनी म्हणजे भोलोबांनी सामान्य असणाऱ्या आचार्यांकडे पाठवलं. आचार्यांकडे जाऊन त्यांनी तुकोबरायांनी अक्षर ओळख करून घेतली. अक्षर ओळख करून घेणं म्हणजे काय? शिकणं. आताच्या चौथीच्या पोरांचं अवघड झालंय महाराज, त्यांना वाचता येत नाही. आणि तुमच्या काळातले चौथीचे म्हणजे आताच्या यमियाच्या पोराला काय की 30-300 पर्यंतची उजळणी लहान पोरांना तर पाठच नाही महाराज. ते निमकी पावकी हे तर आम्ही फक्त ऐकूनच, पाठांतराचा तर आमचा विषयच नाही. तुकोबरायांच्या जीवनातली त्यांची असणारी शाळा चालू झाली. तुकोबरायांचा अभ्यास चालू झाला. तुकोबराय अभ्यास करू लागले. तुकोबराय दिवसेदिवस वाढू लागले. भोलोबा हे असणारे आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये निपुण होते. भोलोबांचाही व्यवसाय होता. भोलोबा म्हणजे तुकोबरायांचे वडील. तुकोबरायांच्या वडिलांचा व्यवसाय होता. तुकोबरायांच्या वडिलांचा व्यवसाय हा म्हणजे देवाला साक्षी ठेवून होता. पांडुरंग परमात्म्याला साक्षी ठेवून सर्व व्यवसाय करायचा. बऱ्याचदा काय होतं, आपण पैशाला साक्षी ठेवतो आणि व्यवसाय करतो. परंतु पैशाला साक्षी ठेवून केलेला व्यवसाय हा कायम स्वरूपी असणारा आपल्याला दुःख देत असतो. आणि तुकोबरायांच्या वडिलांचा जो व्यवसाय होता तो देवाला साक्षी ठेवून होता. पांडुरंग परमात्म्याला विचारायचे, काहीही झालं देवा, बरोबर चाललंय ना माझं. त्यांच्या जीवनामध्ये साधू वृत्ती होती. तुकोबरायांच्या वडिलांचा व्यवसाय कसा होता तुकोबरायांनी तो पाहिला. तुकोबराय वर्णन करतात कसे ते व्यवसाय करायचे, कसा पैसा मिळवायचे. तर धन जोडायचे, पण कशा व्यवहाराने? उत्तम असणाऱ्या व्यवहाराने धन जोडायचे. तुकोबराय सांगतात, उत्तम व्यवहार जोडून या उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तम होय उत्तम गती उत्तमची गती होय पावे, उत्तमची गती होय पावे. तुकोबराय आपल्या असणाऱ्या वडिलांचा व्यवहार सांगतात. कसा होता भोलोबांचा व्यवहार?
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास विचाराने वेच करी या शब्दाचा अर्थ होतो खर्च करत असताना जास्त चेंगटपणा करत नाही. खर्च करत असताना फार माग पुढे पाहत नव्हते. बऱ्याच लोकांचं कसं असतं, बँकेमध्ये भरपूर असतो पण आमच्या गोपीनाथ महाराजांच्या भाषेमध्ये बँकेत कोटी आणि धोत्राला गाठी असं वागणंच असतं. महाराज कोटीभर बँकेत ठेवायचे आणि लोकांमध्ये उग्ग येड्यावणी राहायचं. तंबाखू सुद्धा दुसऱ्यालाच मागून खायची. एक तंबाखूची पुडी खरेदी करायची नाही, मोडायचं नाही. पण तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलाचं जीवन म्हणजे कसं आहे. तुकोबाराय बोलतात जोडुनिया धन उत्तम व्यवहाराने धन कमवलं आणि खर्च करत असताना उदास विचारे वेच करी. वेच करत असताना जास्त काही विचार केला नाही. कृपण माणसाचं लक्षण आहे ते असणारा पैसा त्याच्या हातातून सुटत नाही. व्यवहारही करत असताना फार फार चिकाटीनं करायचं, फार चिकाटीनं. ऐका काय झालं म्हणे, एक असाच सद्ग्रस्त होता. तो पत्नीला म्हणायचा हे बघ महागा मोलाच्या गोष्टी असणाऱ्या जपून वापरायचं. तेल जरी आणून दिलं तरी तो सांगायचा इतके दिवस पुरलं पाहिजे. कमी दिवस पुरल्यानंतर तो म्हणायचा 2 दिवस काही नाही, चटणीत पाणी टाकून खाऊ पण 2 दिवस आणायचं नाही तेल, महिना काढायचा त्याच्यात. आणि सणाच्या दिवशी त्याच्या पत्नीनं काय केलं, आता सण आहे म्हणल्यानंतर गोडधोड खाऊ घालावं पतीला या उद्देशाने तिने ताट असं सजवलं. त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे, कुरड्या पापड्या, भात ठेवलाय, आमटी आहे, दूध वाढलं. मग तिला असं वाटलं की दुधाऐवजी आपण आपल्या पतीला तूप वाढावं म्हणून तिने तूप वाढलं. तूप वाढून आणून ठेवलंच. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माश्या फार झालेल्या होत्या आणि तो माळकरी माणूस, घरी त्याच्या वारकरी परंपरा, गळ्यात माळ आणि जेवणाचं ताट आणून ठेवलं. कुंडली करत होता तो, तेवढ्यामध्ये ताटामध्ये माशी पडलीच बघा. आणि ते ही इकडं तिकडं नाही पडली. तुपाला पाहून तिला वाटलं स्विमिंग पूल दिसतोय, पोहून तरी घ्यावं. तुपामध्ये माशी पडल्यानंतर त्यांनी विचार केला माशी पडल्या म्हणल्यास तसंच खाता येत नाही ना, मग काय करावं लागते, माशी काढावी लागते. मग त्यांनी माशी घेतली हातामध्ये, तूप दिसतंय त्याला माशीला लागलेलं. त्यांनी असणार ती माशी धरून अशी वडली. बायको म्हणली काय केलं हो तुम्ही. त्याने म्हणे काय नाही, माशी आहे म्हणे हातामध्ये. म्हणजे अहो तुम्ही माळकरीत ना, तुम्ही तसं का केलं. अगं माळकरी आहे, मोपकर आहे, पण तूप वाया जात होत. माळकरी आहे म्हणून माशी खाता येत नाही, पण चोखून टाकायला काय फरक पडते. हे कृपण माणसाची लक्षणं. परंतु ऐका गोलोबांचं जीवन उदास वृत्तीचं होतं. गोलोबा व्यवहार चांगला करायचे, घरी सुख संपत्तीने भरपूर, घरामधल्या लक्ष्मीला काहीही त्रास नाही, घरातली लक्ष्मी ही आनंदी. तुकोबारायांची आई म्हणजे कनकाई माता, तीही आनंदी. बायकांना जास्त आनंद नसतो संसारात. त्यांना हौस नसते की माझं फारच मोठं घर असावं, खूपच काही असावं, गाव पंचक्रोशीमध्ये माझ्या नवऱ्याचं नाव व्हावं अशी अपेक्षा नसते. त्यांची थोडी अपेक्षा असते बायकांची. काय अपेक्षा असते, तुमचंच वर्णन चाललंय. काय अपेक्षा असते बायकांची. महिपती महाराज सांगतात पुत्र सुना धन संपत्ती. एक पहिली त्याला मागणी असते मुलगा असावा. दुसरी गोष्ट असते तो मुलगा एकटा नसावा. मग सुना म्हणजे त्याच्यासोबत एक असणारी. सुना या शब्दाचा अर्थ आणखी एक होतो बरं पांडव महाराज. सुना 2 झाले म्हणजे मुलगा पाहिजे, त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. तिसरी गोष्ट धन संपत्ती, घरी धन संपत्ती ही पाहिजे. आणि पुढं भ्रातारयुक्त सौभाग्यवती, आणि पतीही पाहिजे. आणि पती असल्यामुळे तिच्या ठिकाणचं सौभाग्य टिकून राहावं एवढीच तिची अपेक्षा असते. याहूनही आनंद स्त्रियांचे चित्ती नशेची दुसरा. याच्याशिवाय बायकाच्या जीवनात कुठला आनंद असतो, काही नाही. भोलोबा आनंदात, कनकाई माता आनंदात,
तुकोबाराय, सावजी आणि कान्हैया हे तिघही बंधू असणारे आनंदात. मग सावजींचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांची सून आली. सावजींचं लग्न झालं, गोलोबांना सून आली. कनकाई माता व्यवहार चांगला चालू लागला. पुढं काही वर्ष निघून गेली आणि तुकोबारायांचं मला माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं 13व्या 14व्या वर्षी तुकोबारायांचं असणारं लग्न केलं. आणि तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे रखुमाई. तुकोबारायांचं लग्न झालं, पहिली पत्नी त्यांना आली. तुकोबाराई ही व्यवसायामध्ये आपल्या वडिलांना मदत करू लागले. काळ उलटत गेला. पुढं काळ गेल्यानंतर या बोलोबांच्या जीवनामध्ये असणारे, आता बोलोबांना वाटलं तिन्ही मुलाचे लग्न झालेत, आपला संसार करायचा काळ संपलाय, आता आपण काय करू, कुठेतरी विश्रांती मिळाली पाहिजे ना. 80 वर्ष झालं तरी लोकांना पंढरपूर दिसत नाही का? कारण घरच सुटत नाही ना. घर सुटलं तर पंढरपूर दिसेल. चातुर्मासाला जावं वाटत नाही. बरेच जण तर असे आहेत, महाराज मला एकाला आम्ही पाहुण्याच्या घरी गेलो होतो, त्यांना किडनीचा काहीतरी त्रास झाला होता, बरेच आजारी होते, पडून होते. मग त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं, घरच्यांनी सांगितलं, फारच आजारी तो, यांच्या जीवनामध्ये म्हणे आता सुख नावाची गोष्टच राहिली नाही, कधी जातील काही सांगता येत नाही. आम्ही तिथे जाऊन बसलो. बसल्यानंतर मला वाटलं आता महाराजाचे कपडे बघून तर माणूस मला रामकृष्ण हरी घालेल, पण स्वतः तरी जप करील. बरं, मी पंढरपूरहून आलोय म्हटल्यानंतर पंढरपूर बद्दल काहीतरी बोलेल, आम्ही आलो होतो पंढरपूरला असं तरी सांगेल. मी तिथं बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्या ओळखीतलं कोणी आहे का? मी म्हणलं कशासाठी? काय म्हणे, आमच्या गावकोसाला जमीन आहे आमची, त्याच्याच बाजूला 2 एकर जमीन निघाली आहे हो, पण माझ्याजवळ तेवढा पैसा नाही. मग मला असं वाटतंय आपल्यापैकी कुणीतरी घ्यावी. आता ह्याचं वैकुंठाला जायचं दिवस जवळ आलाय. आपल्या भाषेमध्ये गौऱ्या बोला की, अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या, अर्ध्या त्याच्या सोबत घेऊन जायच्यात. पण त्याची अपेक्षा आणखीही संसाराची आहे. पण बोलोबा भक्तियुक्त अंतकरणाची असल्यामुळे त्यांनीही संसार केला हो, परंतु संसाराच्या शेवटी म्हणजे आपलं उतार वय लागल्यानंतर एक 75चा काळ त्यांचा असेल. मग अशा 75च्या काळामध्ये बोलोबांच्या जीवनामध्ये बोलोबा असणारे संसारामधून हळूहळू पाय उतार करू लागले, म्हणजे संसारामध्ये रमत नाहीयेत. मग कशा प्रकारे त्यांचा संसार चालला? ज्याप्रमाणे तळ्यामध्येच कमळ उगवतं. तळ म्हणलं की आपल्या गावचं आठवत जाऊ नका, आपल्या तळ्यामध्ये फक्त शेवाळ येतं, कमळ विमळ तसला विषय नाही. मग तळ्यामध्ये कमळ उगवतं आणि उमलतं. उगवत असताना तळ्यातीलच चिखलातून उगवतं, तळ्यातीलच पाण्यातून उगवतं. वर येत असताना त्याची पानं, त्याची फुलं वर आल्यानंतर त्या कमळाच्या ठिकाणी त्या पाण्याचा किंवा त्या चिखलाचा एक कणही लागलेला नसतो. का? कारण तो त्याच्यातूनच आला, पण त्याच्यापासून अलिप्त होऊन आला. त्याचप्रमाणे बोलोबा सुद्धा सत्यवादी असल्यामुळे त्यांचा संसार हा अलिप्त आहे. तुकोबाराय सांगतात सत्यवादी करे संसार सकळ, 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 सत्यवादी करे संसार सकळ. अलिप्त कमळ, अलिप्त कमळ जडी जैसे, सत्यवादी करे संसार सकळ, सत्यवादी करे संसार सकळ. अलिप्त कमळ, अलिप्त कमळ
असणाऱ्या वडिलांचा संसार कसा होता हो? सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळ हे अलिप्त असतं, पाण्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे संसाराला न चिकटता असणारा संसार गोलोबांचा चालू आहे. 2 प्रकारचे नारळ असतात बघा आपल्याकडे, 2 प्रकारचे नारळ. आपण 3 प्रकारचे घेऊ. 3 प्रकारचे नारळ असतात. पहिलं नारळ, त्या पहिल्या नारळाला पुण्यात एक शब्द वापरला जातो, त्या पाण्याच्या नारळाला काय म्हणतात आता मला आठवत नाही, ते शहाळ म्हणतात. हा, शहाळ. म्हणजे ज्या नारळामध्ये ते आपण स्ट्रॉ बुडवून असणं पिलं जातं ना, ते पाण्याचं नारळ हिरवगार, ते शहाळ नारळ एक. आपल्याला आता दुसऱ्या 2 महत्वाच्या नारळाची गरज आहे. दुसरं जे नारळ असतं ते म्हणजे ओल खोबऱ्याचं नारळ. ओल ज्याच्यामध्ये पाणी आहे, आपण दुकानातून वाजवून बघतो, ते वाजते का आपल्या कानातलंच पाणी वाजते की पण वाजवून बघतो आपण. बऱ्याच ठिकाणचे नारळ असे असतात कितीही वाजवलं पोटातलं पाणी वाजते हलून हलून, पण नारळातलं काय वाजत नाही. आपण घेतो ते नारळ. आणि तिसऱ्या नारळाचा प्रकार आहे तो नारळ म्हणजे कसा, जो उचलल्यानंतर वाजवलं की खळखळ पाणी वाजत नाही, नारळच खडखड वाजते. गुंडाचं नारळ आपण त्याला म्हणतो. कसं वाजते मला माहिती नाही, परंतु ज्याला फोडल्यानंतर त्याच्यामधला गाभा असणारा आपसुकच बाहेर पडतो. बरोबर आहे ना काकाजी? आपसुक बाहेर पडतो. हे आपसुक बाहेर पडणारं नारळ जे आहे ना, ते त्याच्या बाहेरच्या आवरणाला चिकटलेलं नसतं, ते लगेच बाहेर पडतं. तसे बरेच नारळ संसाराला चिकटत नाहीत, संसारापासून बाहेर अलिप्ततेनं पडतात. पण बरेच नारळ इतकं संसाराला चिकटून असते, इतकं संसाराला चिकटून असते. बऱ्याचदा मी आपल्या गुढीपाडव्याला नारळ घेऊन यायचो आणि आल्यानंतर फोडायचो. फोडल्यानंतर त्या नारळातून पाणी बाहेर निघायचं. मग आता आपल्याला महत्वाचं नारळातलं पाणी जास्त नसते, मग त्याचा गाभा फोडल्यानंतर ते नारळ असणारं चांगलं दिसायचं, पण त्याचा मोठा प्रॉब्लेम असा की ते निघतच नसायचं. मग त्याला आम्ही काय करायचं, पहिली गोष्ट त्याला दगडाने मारायचं. दगडाने मारूनही निघणं झालं तर मग काय करायचं, चमचा वगैरे घ्यायचा. चमचा लावला की चमचाच वाकडा व्हायचा, तरी ते नारळ निघत नव्हतं. मग तिसरी गोष्ट, दाताने टोकरायचं. दाताने किती टोकरत असते, जेवढं दात आपला तोंडाच्या आतमध्ये येईल तेवढं, आणि उरलेलं खरडण ते निघायचंच नाही. मग आम्ही ते कुत्र्यासमोर टाकायचं. मग कुत्र्यानेही ते आवडीनं असणारं त्याला खायचं, खाण्याचा प्रयत्न करायचा, तरी ते नारळ निघायचं नाही. हे कुठल्या नारळाचं चाललंय कळायलंय ना तुम्हाला? हा, जी नारळ असणारं संसाराला थोडंही सोडत नाही त्या नारळाचं चाललंय. पण आता महिपती बाबा म्हणतात या गोलोबांचा असणारा संसार म्हणजे नारळाच्या प्रमाणे, पण कोणत्या, खोबळ्याच्या नारळाप्रमाणे. आपल्या धर्म संस्कृतीमध्ये सांगितलं, दादा वयाचे 25 वर्ष अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाशिवाय दुसरं काही करायचं नाही. वयाचे 25 वर्ष. बरं, 25 वर्षाच्या पुढं ब्रह्मचारी व्रत, ब्रह्मचारी धर्म, घोकावे अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी. 25 वर्षाच्या पुढं मग त्याचं लग्न वगैरे करून दिलं. लग्न केल्यानंतर मग तो झाला ग्रहस्थी, आणि ग्रहस्थी झाल्यानंतर तिथून पुढं 25 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या 50 पर्यंत त्यांनी काय करायचा असतो, संसार करायचा असतो. आणि संसार चांगला नेटानं संसार करायचा वयाच्या 50 पर्यंत. आणि 50 झाली की मग वानप्रस्थ असणारा त्याला आश्रम येतो. गुरुदेव वरण चांगलं झालं होतं आज, चपाती चुरून खाल्ली, त्याच्यामुळे ती वरणाचा गुण दाखवायला. आता बघा गणेश महाराज म्हणते चुरून कशाला खायची, सगळ्याला सांगून खावी का? चुरून खाल्ली म्हणून तर सगळ्याला सांगावे. ऐका आपला विषय असा चालू आहे की 50 वय झालं पूर्ण, 50 वयाच्या पुढे जो येतो त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणतात. त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये आणि 75च्या पुढे संन्यास,
पण हे वानप्रस्थ आश्रम जो असतो ना तो फार उत्तम असतो. याच्यामध्ये काय असतं, एक तर संसार सोडायचाही नसतो आणि संसाराला चिटकूनही राहायचं नसतं. मग या वानप्रस्थात कसं राहायचं असतं तुकोबराय सांगतात. वानप्रस्थ तरी संयोग वियोग, वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी संयोग वियोग, वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी संयोग वियोग, वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी संयोग वियोग, वानप्रस्थ तरी संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा, वानप्रस्थ तरी वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, वानप्रस्थ तरी संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा, तुकोबराय सांगतात आमच्या वडिलांचं जीवन कसं आहे, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. मग वयाच्या असणाऱ्या 50 ते 75 या वयामध्ये वानप्रस्थ आश्रमामध्ये संयोग वियोग राहावा, संसारात राहावं पण संसाराचं होऊन राहू नये, संसारापेक्षा अलिप्त राहावं. याच्यासाठी ज्ञानोबरायांनी फार सुंदर उदाहरण दिलं. ज्ञानोबराय सांगतात ज्याप्रमाणे एखादा प्रवासी चालत चालत त्याला दुपार झाली आणि दुपार झाल्यावर असं वाटलं आता दुपार झाल्यानंतर तिकडं दुपार आहे का, माझ्याकडे असेल की, ऐका माझ्याकडे बघा. दुपार झाल्यानंतर ऊन डोक्यावर आलं, उन्हाने असणारा तो भाजू लागला, प्रवासी असणारा त्याला असं वाटलं की आपण कुठंतरी झाडाखाली थांबलं पाहिजे. त्याने एका झाडाचा आश्रय घेतला, थंडगार झाड आहे, झोपला तो. 1-2 तासानंतर उठला. आता तो 1-2 तासानंतर उठला, आमच्यासारखा उठत नाही लवकर, तो भाग वेगळा आहे. 2 तासानंतर तो उठला आणि उठल्यानंतर त्याला असं वाटलं की किती गार सावली आहे, किती झाड चांगलं आहे. आता मला सांगा, गार सावली आहे, झाडही चांगलं आहे, असं म्हणून त्यानं तिथंच राहावं का त्याचा पुढचा मार्ग त्याने क्रमण करावा? बोला की, पुढे जावं का तिथंच राहावं? पुढे गेलं पाहिजे त्याने, कारण त्याला त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर त्या झाडाचा आश्रय करून भागणार नाही, त्याला त्या झाडाला सोडावं लागेल. तसं आपणही आपल्या घरादारामध्ये जे राहायला आलो ना, ते पाहुणे म्हणून राहायला आलो. त्याच्यामुळे यालाही एक दिवस सोडायचे असा विचार करून बोलोबा असणारे वानप्रस्थी तरी संयोगी वियोग या नियमाप्रमाणे व्यवहार करू लागले. मग पुढे चालून ठीक आहे, वानप्रस्थ आश्रमामध्ये संयोगी वियोगाप्रमाणे बोलोबा राहू लागले. बोलोबांना एकच आनंद होता. कोणता आनंद? त्यांचे असणारे 3 मुलं आपल्या आपल्या धंद्यामध्ये व्यवस्थित होते, घरदार चांगलं चाललेलं होतं. मग एक दिवस संन्यास तर वानप्रस्थात तर आहेत, बोलोबाने विचार केला आपल्या अंगावर जी संसाराची जबाबदारी आहे ती किती दिवस आपणच चालवायची. पोरांना तुम्हाला कळत नाही म्हणण्याच्या अगोदर पोराच्या हातात जबाबदारी द्यावी असं म्हणतात बाबा. पोरांना तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला समजना झालंय, तुम्हाला व्यवहार कळना झालाय असं म्हणण्याच्या अगोदर पोराच्या हातामध्ये व्यवहार द्यावा. या नियमाप्रमाणे बोलोबांनी काय केलं, मुलाला जवळ बोलवलं. थोरला मुलगा, त्याचं नाव आहे सावजी. सावजीला जवळ बोलवलं, सावजीला बसवलं, सावजीला सांगू लागले, सावजी ऐक म्हणे,
आता आमचं उतार वय आलंय, किती वर्षापर्यंत आम्ही संसार करावा, किती वर्षापर्यंत संसार करावा, किती वर्षापर्यंत कारभार पाहावा. आता आम्हाला कारभार पाहण्याची इच्छा नाही. तू कारभार कर, थोरलायस तू जबाबदारी घे. बरेच कमी बाप आहेत असे की म्हणतात की लेकराला तू जबाबदारी घे. कधी मुलगा म्हणण्याच्या आधी. बरेच बाप आहेत भांडणं झाल्यावरच मग पुन्हा वाटण्या करून दिल्यास म्हणतात. आणि काही बाप तर असे आहेत की त्यांची असणारी अंत्यसंस्कार करतानाच त्यांच्या कमळाच्या चाव्या काढून घ्याव्या लागतात. पण संप्रदायाच्या नियमाने किंवा वैदिक संस्कृतीच्या नियमाने मुलगा करता झाला की त्याच्या हातामध्ये असणारं बापाने द्यावं. म्हणून काय केलं, सावजीने बोलवलं, सावजीला बोलवलं बोलूवाने. बस सावजी, ऐक म्हणे, आता मला संसार करायचा नाही, व्यवहार सांभाळायचा नाही, मला आता काय करायचंय, नामस्मरण करायचंय, एकांतात राहायचंय, देवाची पूजा अर्चा करायची आहे, हा व्यवहार सर्व तू सांभाळ. सावजी हा झालेला होता शिवाच्या आशीर्वादापासून, म्हणजे महादेवाच्या. महादेव जसा विरक्त तसा सावजीही विरक्त. सावजी बापा पुढे हात जोडले आणि बापाला सांगितलं, बाबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, तुम्ही असणारे विरक्त झालात हेही खरं आहे, तुम्ही माझ्यावर असणारी जबाबदारी देताय संसाराची हेही खरं आहे, पण माझं ऐका, मला संसारामध्ये आनंद वाटत नाही. संसार हा माझ्या दृष्टीने दुःखाचं मूळ आहे अशा प्रकारे मला दिसून येतं. संसारामध्ये दुःख नाही असं जरी लोक म्हणत असतील तरी संसारात दुःख आहे याचा अनुभव सर्वांनाच आहे. एखाद्या मुलाचं लग्न लावून देत असताना त्याचे आई वडील त्याला सांगतात की नाही, तुला काही कमी पडू देणार नाही आम्ही, तू फक्त हो म्हण लग्नाला, तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही असणारे मुक्त. परंतु सावजी आपल्या वडिलाला सांगतात, बाबा काहीही झालं तरी संसारात जो पडतो त्याला दुःख भोगावंच लागतं. कसं, ज्याप्रमाणे गोलाईत गेला का नाही, गोलाईत लातूरच्या, आणि गोलाईत त्याच्यात मिरच्याच्या लाईनला, मिरच्याच्या ओळीला, मिरच्याच्या बाजारात गेल्यानंतर किती बी आपण म्हणलं आपल्याला ठसकायचंच नाही, शक्य होईल का हो? मिरच्याच्या बाजारात ठसका आणावा लागत नाही, मग येतच असतो, आणावा लागत नाही ठसका. त्याप्रमाणे संसारामध्ये दुःख आणावं लागत नाही, ते दुःख येतं. कारण दुःख रूप असणं हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा. सुखाचा विचार नाही कोठी, सुखाचा विचार नाही कोठी, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार सावजी सांगतात वडिलांना, बोलवा
कितीही म्हणलं संसारात सुख आहे दुःख नाही येणार असं होत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, दुःखाचाच संसार आहे, सुख दिसतच नाही. तुकोबारायांनी तर मापच सांगितलं महाराज, सुख म्हणजे किती आहे, जवासारखं सुख आहे, आणि दुःख किती आहे संसारात. दुःख तर पर्वता एवढं दुःख आहे. सुख पाहिलं तर जवा एवढं, दुःख पर्वता एवढं. किती असणारं दुःख या संसारात. पण काय होतंय, आपल्याला खऱ्या सुखाची माहितीच नसल्यामुळं त्या दुःखातून, दुःखाच्या चाळणीतून चाळून आलेलं जे सुख आहे ना, त्याला सुख समजून बसलो आपण. पण बोलोबा सावजी तसे नाही. सावजी बोलोबांना सांगतात, समजून सांगतात, बाबा मला संसार करवत नाही बाबा. का? मग म्हणत असे जी ताता, ताता म्हणजे वडिलांना बोलतात सावजी, मग म्हणत तसे जी ताता, मी प्रपंची न गुंथे सर्वथा, म्हणजे मी प्रपंच करणार नाही. या तीर्थाटनी जावे आता वैराग्य चित्ता येत असे. मग काय करशील रे सावजी, तू तर संसारात राहणार नाही म्हणतोस, मग काय करशील. मग सांगितलं, मला तीर्थाटन यात्रा, तीर्थयात्रेला जावं वाटतं. तेव्हा चारधामची यात्रा पायी करत होते. आता चांगलं 35,000 रुपये दिले की चारधाम यात्रा होते. 30,000 आपला खर्च, 5,000 महाराजाला उरते. ती बी खुश, तुम्ही बी खुश. हे आताची पद्धती तीर्थयात्रेची. सावजी म्हणतात तेव्हा मला तीर्थयात्रा करायची, आणि तेव्हाची तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा, पायी भ्रमण. मग असे असणारे सावजी आपल्या वडिलाला सांगतात, परी तुम्ही माता पिता शिरी. मग का जात नाही तो आणखी तीर्थयात्रेला. तर सांगितलं, ऐका, मुलाचं कर्तव्य असं आहे, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत जरी त्याला विरक्त राहायचं असेल तरी सुद्धा त्याच्या माथ्यावर त्या आई वडिलांची सेवा असते. म्हणजे आई वडिलांच्या अंतकाळाला तरी त्या मुलांनी त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे. शंकराचार्य संन्याशी होऊन सुद्धा आईच्या असणाऱ्या अंतकाळाला घरी परत आले होते. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे, बोलोबा सावजी सांगतात, परी तुम्ही माता पिता शिरी, म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझ्या जवळ आहात, मी तुम्हाला पाहतोय, म्हणून मला तीर्थयात्रेला जाता येत नाही. यास्तव गुंतलो राहिलो घरी, शास्त्र शुद्ध जाता दुरी, लोकाचारी विपरीत. आणि जर समजा तुम्ही घरी असताना मी जर तीर्थयात्रेला निघून गेलो तर लोक मला नावं ठेवतील, तीर्थयात्रेला गेला, आणि मायबाप तर घरी असणार आहेत. मग काय, कधी जाणार तीर्थयात्रेला. जेव्हा तुम्ही असणारे घरात नसाल तेव्हा मी तीर्थयात्रेला जाईल. म्हणजे काय, तर जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत सर्वस्वाचा त्याग करून संन्यास वृत्ती धारण करता येत नाही. परंतु येते कधी, आई वडिलांचा असणारी जर परवानगी असेल तर संन्यास वृत्ती धारण करता येते. पण सावजी सांगतात, माझी पत्नी आणखी आहे, तिला जरी कुठलं मूळ बाळ नसलं तरी सुद्धा माझी पत्नी आहे, तुम्ही दोघं आहात, मला तीर्थयात्रेला जाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला संसारही करता येत नाही, तीर्थयात्रेला जाता येत नाही. का? तुम्हा सर्व समोर आहात म्हणून तीर्थयात्रेला तुम्हाला टाकून जाता येत नाही. मग संसार का करत नाही? कारण संसारामध्ये गुंतलो तर देवाचा विसर पडेल आणि संसाराचं दुःख माझ्या माथी बसेल, म्हणून मला संसारही करवत नाही. मग बोलोबाने सांगितलं, ठीक आहे बाबा, तुझी जर विरक्त अवस्था असेल तर तू तू असणार संसार नको करू, तुझ्याकडे मी जबाबदारी देत नाही. मग बोलोबाने असणारा त्यांचा दुसरा मुलगा तुकाराम महाराज, त्यांना जवळ बोलवलं. तुकाराम महाराजांना सांगितलं, तुका हुशार आहे बाबा तू, सावजी तर विरक्त झाला, त्याला संसार करवत नाही, मग या संसाराची जबाबदारी तू घेशील का? तुकोबाराय म्हटले, काही हरकत नाही, मोठा भाऊ घेत नाही, मी घेतो. संसाराची जबाबदारी तुकोबारायांनी घेतली. तुकोबाराय असणारे व्यवहार करू लागले. तुकोबारायांचा असणारा संसार फार थाटामाटात चालला. देणे घेणे उदीम हातवटी. बोलोबा सांगतात की कसं असणारा व्यवहार करावा, व्यापार कसा करावा. प्रत्येक वडील आपली असणारी जी विरासत आहे ते मुलाकडे देत असताना काही उपदेश करतो. मग आता असणारा हा व्यवसाय तर तुकोबारायांना द्यायचा आहे. मग बोलोबांनी सांगायला चालू केला, ऐक म्हणे तुकोबा, देणे घेणे उदीम हातवटी. देणं घेणं उद्योग करत असताना कसा उद्योग करावा, तोट्या नफ्यात असावी दृष्टी. नफ्यामध्ये दृष्टी असावी, म्हणजे तोटा कुठं होतोय, नफा कुठं होतोय याच्यात दृष्टी असावी. तोट्या नफ्यात असावी दृष्टी.
आणखी कसं असावं, जेणे स्वहित होईल शेवटी तैसी गोष्टी करावी, ज्याच्यामुळे फायदा होईल असा असणारा व्यवहार करावा. तुकाराम महाराजांना हाच असणारा धडा तुकोबराय आपल्या जीवनासाठी सुद्धा देत असताना सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, अहो सगळेजण व्यापार करतोय, परंतु व्यापार करत असताना एक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये लाभ होईल अशा प्रकारचा व्यापार करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, 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 तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार, करा काय फार शिकवावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार, करा काय फार शिकवावे. तुकोबरायचा म्हणेल बहु येतो व्यापार, करा काय फार शिकवावे. फार काय शिकवावं तुम्हाला, ज्याच्यामध्ये लाभ आहे ते करा. वडिलांनी त्यांच्या तुकोबरायांच्या सांगितलं, ज्याच्यात लाभ होईल ना तो व्यवसाय कर, तो व्यापार कर. व्यापाराची हातवटी तुकोबरायांना जमली. तुकोबराय असणारे व्यापार करू लागले आणि तुकोबराय असणारे व्यापार करत असताना घरधंदा चांगला चालवू लागले. घरधंदा चांगला चालू लागले. मग गावामध्ये वडील जेव्हा फिरायचे, पाहुणे रावळे जेव्हा यायचे, ते आल्यानंतर तुकोबरायांचं कौतुक करायचे. बोलोबांना म्हणायचे, बोलोबा काय भाग्य काढलं हो तुम्ही, तुमचा मुलगा रेणापूरच्या बाजारात बघितलं तर उभारून असणारा पेंड्या ऐकते, पण सगळा माल खपूनच येते बरं. हा हे महत्वाचं आहे. लॉकडाऊन मध्ये होय, लॉकडाऊन मध्ये गाडीवर ककडे ऐकले तुम्हाला नाही माहिती, मी इकडे जरा असो. म्हणजे काय, बोलोबाकडे येणारा प्रत्येक जण सांगायचं, तुमचा मुलगा, अहो किती सुज्ञ मुलगा तुमचा, किती चांगला, व्यापारामध्ये नाव आहे बरं त्याचं मोठं. पाहुणे रावळे आले की पाहुणे रावळे म्हणायचे, अहो आमच्या घराला तुकोबराय आले होते बरं का, रिकाम्या हाताने नाही आले, काहीतरी घेऊन आले. कसं आहे लोकांचं माहिती का, लोकांना काहीतरी घेऊन गेलं दिलं तरच त्यांना वाटते हा आले होते, नाहीतर लोक ध्यानातही ठेवत नाहीत आपण त्यांच्या घरी गेलो होतो. व्यवहाराची रीती आहे. तुकोबराय असणारे कोणाच्या घरी जायचं असलं तर काहीतरी घेऊन जायचे. तुकोबराय व्यवहार फार सांभाळायचे, फार तुकोबरायांनी सगळ्याची मनधरणी केली. घरात पैसा वगैरे येत होता, चलती होती, तुकोबरायांनी सगळ्याची मनधरणी करायची. जे येतील त्यांच्याशी चांगलं व्यवहार करायचा, राहा बसा उठा खा प्या. तुकोबरायांचं लग्न झालं होतं. तुकोबरायांच्या असणाऱ्या सासरवाडीचे लोकही खुश होते, एकदम खुश. कशासाठी, तुकोबरायांकडे गेलं म्हणजे तुकोबराय असणारे रिकामे हाताने येऊ देत नाहीत. बरंच मुलीच्या घरून घेऊन यायचं नसतं, परंतु 2-3 दिवस एवढा पाहुणचार, एवढा आदरोपचार. तुकोबरायांचा व्यवहार चांगला, तुकोबरायांचा प्रपंच चांगला. मग प्रपंचातही त्यांच्या हातवटी, व्यवहारातही त्यांच्या हातवटी, व्यापारही चांगला चाललेला. सगळं बघून असणारे लोक बोलोबा जवळ यायचे आणि बोलोबाला सांगायचे, काय तुमचा मुलगा, काय तुमचा मुलगा. बोलोबांना आनंद वाटला हो.
कारण तुकोबाराय एक नियम सांगतात, मुलाचा विजय झाल्यानंतर बापाला आनंद होतो. तुकोबाराय बोलतात, पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय झाला, पुत्र असणारा मोठा होऊ लागला की बापाला आपोआप आनंद होतो. त्याला सांगावं लागत नाही तू आनंदी हो म्हणून, बापाला आपोआप आनंद होतो. तुकोबारायांचा असणारा संसार धंदा चांगला चाललेला पाहून बोल्लोबांना आनंद वाटला. बोल्लोबा असणारे म्हातारे झालेले आहेत, कनकाई माता ही म्हातारी झालेली आहे. दोघही असणारे हसत्या खेळत्या घरामध्ये होते. पण कसं आहे, हा संसार केवळ सुखच देत नाही आणि हा संसार केवळ दुःखच देत नाही. संसारातला काही काळ सुखाचा असतो तर काही काळ आनंदाचा असतो. जसं कथेमध्ये बसल्यानंतर काही काळ डुकल्यात जातो आणि काही काळ महाराजांना बघण्यात जातो. शास्त्रामध्ये सांगितलं, दुःखस्य अनंतरम सुख, सुखस्य अनंतरम दुःख. या संसाराची रीतीच आहे. काही दिवस सुखाचे आहेत, काही दिवस आनंदाचे आहेत, काही दिवस दुःखाचे आहेत, काही दिवस वैतागाचे आहेत. कधी सुख दिसतं, कधी दुःख दिसतं. एक सुभाषितकाराने फार गोड सांगितलं बरं का, पांडुरंग महाराज. आजच ते सुभाषित मी पाहिलं, ते काय पाठ झालं नाही मला, परंतु मी सांगतो. एक विद्वान असणारा तो जगामध्ये निघाला, सुख आहे या जगामध्ये की दुःख आहे हे शोधण्यासाठी. मग निघाल्यानंतर त्याला पहिलं असणारं दिसलं, एक गोष्ट दिसली त्याला. कोणती? क्वचित विद्वत गोष्टी. या संसारामध्ये सुखाची गोष्ट त्याला पहिली दिसली. कोणती? कुठंतरी विद्वान मंडळी बसलेली आहेत आणि विद्वान मंडळी असणारे ब्रह्मज्ञानाच्या चर्चा करू लागले आहेत. त्याला सुख वाटलं. आपल्यालाही, आपण इथं एवढी येतो ना, कशासाठी येतो? इथं आलं की चांगल्या गोष्टी इथं ऐकायला मिळतात, इथं आलं की आपल्याला आनंद होतो म्हणून आपण इथं येतो. नाहीतर काय सासू सुनेचे सिरियल काय कमी चालू आहेत का? ते सगळं सोडून आपण इथं यायला. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला जातात तो महिला आणि दुपारी कथेच्या असणाऱ्या वेळेपर्यंत काम उरकून येतात. कशासाठी? चांगली झोप लागावी म्हणून. कोण म्हणलं? इथं सुख मिळतं म्हणून. क्वचित विद्वत गोष्टी, कारण इथं विद्वत गोष्टी ऐकायला मिळतात. मग त्याच्या ठिकाणी आनंद होतो. मग त्याला वाटलं संसार तर आनंदाचा आहे. का हो? कारण विद्वानांच्या गोष्टीमध्ये आनंद आहे, संसार आनंदाचा आहे म्हणून तो पुढे चालू लागला. पण चालत असतानाच त्याला दिसलं काय? क्वचिदपि सुरामत्त कलह. क्वचिदपि सुरामत्त कलह म्हणजे काही दारू पिलेली माणसं, 4-5 दारू पिलेली आणि कलह करू लागले. कलह या शब्दाचा अर्थ भांडण. आपल्याकडे म्हणतो ना, बसू द्या त्यांना बसू दे, काहीच म्हणू नका त्यांना. उलट त्यांना वाढ द्या. रामकृष्ण. क्वचित विद्वत गोष्टी ही म्हणजे कुठं कुठे विद्वानांच्या गोष्टी पाहिल्या, संसार त्याला आनंदाचा वाटला. क्वचित सुरामत्त कलह, कुठं कुठं दारू पिऊन माणसं भांडणं करताना पाहिली, मग त्याला वाटलं संसार दुःखाचा आहे. कधी संसार सुखाचा वाटतो, कधी संसार दुःखाचा वाटतो. वरिया की दोस्त वाट बघायला की कधी तुमच्यासाठी म्हणून सांगतो. मी सांगू नये तुम्हाला पण सांगतो. संसारामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. त्यातली त्यात संसारामध्ये दुःखच जास्त आहे असं तुकोबारायच्या प्रमाणाने. पण एक असणारा विद्वान संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे हे शोधण्यासाठी निघाला. मग त्याने पहिल्यांदा विद्वानजनांच्या असणारी सभा पाहिली आणि सगळ्या विद्वानाच्या गोष्टी ऐकली. त्याला आनंद वाटला. समाधीचे सुख सांडावं वळून यायचा हा कीर्तनी ब्रह्मरस असं वाटलं त्याला आनंद वाटला. म्हणून तो म्हणतो क्वचित क्वचित विद्वत गोष्टी. कुठं कुठं पाहिला विद्वानाच्या गोष्टी ऐकल्या की आनंद वाटला. पण क्वचित सुरामत्त कलह, आणि काही ठिकाणी बघितलं पुढे जाऊन तर सुरा म्हणजे दारू पिऊन लोक असणारी भांडण करताना पाहिली. तिथं वाटलं काय यांचं जीवन आहे बाबा, दिवसभर असणारी कमाई करायची आणि रात्री 40 रुपयासाठी एवढा धिंगाणा घालायचा. क्वचिदपि सुरामत्त कलह. मग त्यांनी म्हटला सुखही दिसलं दुःखही दिसलं. थोडस पुढे गेला. पुढे गेल्यानंतर क्वचित वीणा वाद्यम,
म्हणजे कुठं तर असणारा संगीत मैफिल चालू होती. संगीत मैफिल ऐकली की वा 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 वा, काय आनंद आहे त्या संगीतातला. ते तुमच्यासाठी काय आनंद आहे त्या संगीतातला. संगीत ऐकून त्याला आनंद वाटला, गायनामधला आनंद वाटला, म्हणू लागला संसार तर सुखाचा आहे. परंतु थोडस पुढे गेला आणि त्याला दिसलं क्वचित अपीच हा हा इति रुदंती. थोडस पुढे गेला आणि एका घरामधली कुणीतरी गेलं होतं आणि त्या घरामध्ये जोर जोरात बोंब चालू होती. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, अन्न अन्न करिता मेली, अन्न अन्न करिता मेली. तुकोबराय बोलतात, ऐका म्हणे काय झालं माझ्या जीवनामध्ये. आई वडील वारले, मोठा भाऊ विरक्त झाला, भाऊजही मेली, बायको होती हो. तुकोबरायांची 2 लग्न झालेली होती, पण त्याच्यातली ती थोरली बायको होती जिच्यासोबत तुकोबरायांनी संसार प्रारंभ केला होता. पण तिला होती दम्याची व्यथा, दमा. आणि दम्यासाठी ज्या औषधाची कांडी लागायची ती असणारी एका झाडाची मूळ होती. परंतु ते झाडच वाळून जाऊ लागलं. मुळा काही तसल्या ओल्या मिळतच नव्हत्या, कारण त्यावेळेला दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ असल्यामुळे वनस्पती म्हणजे जी वनस्पती यांना औषध म्हणून पाहिजे होते ते मिळत नव्हती. आता काय प्रश्न, बरेच विद्वान मंडळी असा प्रश्न विचारतात की बाबा तुकोबरायांनी लहान पत्नीला असणारं खाऊ पिऊ घातलं, स्वतः खाल्ले पिल्ले, मग एक स्त्री अन्न अन्न करून मेली म्हणजे तिला दिलं नाही का यांनी, असं प्रश्न विचारतात बरेच जण. पण ऐका, प्रत्येकाचं अन्न वेगळं असतं. जो असणारा मरीज आहे, जो असणारा त्याला आपल्या भाषेमध्ये रोगी, जो रोगी आहे ना, ते रोग्याचं अन्न म्हणजे आपली भाकरी पाणी नसतं. रोग्याचं अन्न म्हणजे औषधी असतं. आणि नेमकं हे औषधी असणारी दुष्काळामुळे वाळून गेली. आता ती औषधी मिळत नाही. मग दम्याचा त्रास असणारी रखुमाई नावाची तुकोबरायांची थोरली बायको, त्या असणारे तिनं आपला प्राण सोडला. तिची प्राण